नमस्कार सर्वांना, अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आपण आज मस्त असं चिली पनीर बनवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। एकदम छान आणि टेस्टी आहे ही रेसिपी। व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मी छोटे छोटे स्लाइस करून घेतले। आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे। तर इथे एक छोटी वाटी म्हणजेच की 2 ते 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तो टाकला। 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला हे असंच मॅरिनेट करून झाकून ठेवायचं आहे, म्हणजे की या लाल तिखट आणि काळी मिरी पावडर याचा फ्लेवर या पनीर मध्ये उतरतो आणि मस्त असं खाताना टेस्टी लागतं। आता आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या पाहूयात। तर मी इथे अशा प्रकारे छोटा छोटा कांदा कट करून घेतला आणि ढोबळी मिरची पण मोठीच कट केलेली आहे। कोबी उभा कट करून घेतला आणि कांद्याची पात अशी छोटी छोटी कट केली। आता मी इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरची चॉपर मध्ये अशा प्रकारे कट करून घेतली। आता ही आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तर मी इथे गॅसवर कढई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। तर आता आपण हे इथे साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी टोमॅटो सॉस, 2 ते 3 चमचे चिली सॉस, 2 ते 3 चमचे सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, हे आपल्याला शेवटी लागणार आहे। तर आता तेल कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ते तळून घेऊयात। मस्त असे खरपूस तळायचे आहेत। गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे असे क्रिस्पी होतात हे पनीरचे क्यूब। तेल जास्तच टाकायचं आहे म्हणजे की हे पनीर कढईला खाली चिकटणार नाही आणि मस्त असं मोकळं पनीर तळल्या जाईल। तर आता हे पनीर आपलं तळून झालेलं आहे। अशा प्रकारे मी हे सगळं पनीर काढून घेतलं आणि दुसरं पण अशी स्टेप करून घेतली। आणि पनीर काढल्यानंतर आपण 1 मिनिटभर तेल असंच गरम होऊन द्यायचं आहे, म्हणजे की तेल कडकडीत तापल्यानंतर पनीर छान असं क्रिस्पी तळलं जातं, मऊ पडत नाही एकदम। आणि गार तेलात टाकलं तर हे पनीर एकदम मऊ पडणार, त्यामुळे आपण कडकडीतच तापून घ्यायचं आहे तेल। तर आता आपलं हे पनीर सगळं तळून झालेलं आहे मस्त असं। आता मी हेच तेल फोडणीसाठी वापरणार आहे। तर गॅसवर मी आता मोठी पातळ कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे मी हे तळलेलं तेलच टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये
तेल तापल्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची चॉप करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत। मस्त अशी मोठ्या गॅसवरच याला फोडणी द्यायची आहे। आता हे व्यवस्थित 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपण मोठा कांदा कट केलेला आहे तो टाकायचा आहे। कांदा मस्त असा मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा आहे। आपल्याला एकदम जास्त लाल करायचा नाही, अर्धा कच्चाच ठेवायचा आहे। आता कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पात, कोबी आणि ढोबळी मिरची टाकून घ्यायची। या भाज्या पण आपल्याला अर्ध्या कच्च्याच अशा परतून घ्यायच्या आहेत। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि छान अशा ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत 3 ते 4 मिनिट। तर अशा प्रकारे आपल्या भाज्या मस्त अशा परतून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये आता सॉस टाकलेला आहे, मी हा चिली सॉस टाकलेला आहे। लगेच सोया सॉस पण टाकायचा आणि टोमॅटो सॉस। आता हे सॉस मस्त असे परतून घ्यायचे आहेत या भाज्यांमध्ये। सॉस परतल्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे, त्यामध्ये मी अगदी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। ते असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी या भाज्यांमध्ये टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात। या भाज्या सगळ्या परतल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण या सॉसमध्ये मीठ असतं, आंबटपणा असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर मी यामध्ये लगेच आपण तळून घेतलेलं पनीर टाकलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। तर अशा प्रकारे आपलं हे चिल्ली पनीर तयार झालेलं आहे। आता यामध्ये वरतून आपण थोडीशी कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। मी त्या भाज्यांमध्ये घेतलेली थोडीशी शिल्लक ठेवली होती वरतून टाकण्यासाठी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।